बापरे तुझे काय लागलं हां माझे मी बोलते शिवायचे कुठून करा नाही 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 हे कोण चॅनल कासो नाही बाय चला बाय तुम्ही आला शुभ क्लास आमची मुलं शाळेत करू आम्ही काय करा ते शिवाय मला नाही शिवाय लागले ते बघा हॅलो माझी यूट्यूब फॅमिली कशा आहात. तर मी हा व्हिडिओ अशाने टाकला आहे यूट्यूब फॅमिलीला पण, फेसबुक फॅमिलीला पण, इन्स्टाला पण. मला व्हिडिओ नव्हते काढायचे, पण काय होतं माहिती तुम्हाला, आमचं असं असतं की आम्ही म्हणलं आता व्हिडिओज नाही काढायचे. खूप गुस्सा आला मला, व्हिडिओ नव्हते काढायचा अजिबातच मला. पण 2-4 दिवस झालं, 2 दिवस काय 2 दिवस गेले की असं वाटतं मी व्हिडिओ काढायचे कधी का सोडले, आता मला करमन का, आता मी काय करू. अशा हिशोबाने ना आमच्यात आहे ना सगळी हिंमतच तुटते व्हिडिओ काढण्याची. खरंच व्हिडिओ नाही काढला ना जेवण भूक लागत ना करमत. तर काय झालं, व्हिडिओ कमन मला काढायचे नव्हते ते पण सांगणार आहे. पण मला एवढंच मी खरंच खूपच टेन्शन मध्ये आले. माझं दोघंच असं होतं की जर माझे मिस्टर आणि आम्ही दोघं जण भांडलोत ना, तर मी ना दुसऱ्या राग कुणावर ना मी डायरेक्ट व्हिडिओज बंद करते. म्हणजे असं काही काही जण असतात ना भांडणं वगैरे झाल्यावरती व्हिडिओ टाकतात रडतात. तर माझं तसं नसतं. मी आधी ना व्हिडिओ बंद करते, रडून घेते, 2 दिवस रडून दुपून परत नीट होते आणि मग व्हिडिओ चालू करायला अजून व्हिडिओ काढायला चालू करते. हे माझा प्रॉब्लेम आहे ना पहिल्यापासूनच आहे. असं मी जशी व्हिडिओ काढतात, मला व्हिडिओ काढायला किती 3 वर्ष झालं बघा. 3 वर्षापासून नाही ना मी अशीच करते. तर आता तुम्हाला काही जणांना मी काय केलं, फोटो टाकला होता. फोटो टाकून मी त्याच्यावरती असं केलेलं होतं की आजपासून मी व्हिडिओ टाकणार नाही आणि मी त्याचं कारण सांगणार नाही. कारणच काय नव्हतं सांगायला, तर काय सांगणार बघा. कारण होतं बघ का, असं म्हणणं काही कारण नव्हतं, मी असंच म्हणले. तर काय झालं तुम्हाला माहिती का, मी त्या फोटो टाकल्यावरती मला कमेंट पण आले त्याच्यावरती. आता मला असं वाटलं की त्याच्यावरती कमेंटची भरसात होईल, लोक म्हणतील काय झालं का तुम्ही व्हिडिओ नाही टाकणार, असं मला असं वाटलं की खूप जण असं बोलतील मला. पण त्याच्यात तुम्हाला माहिती काय झालं, कुणीच विचारलं नाही. मी असं ठरवलं की मी 3 वर्ष झाले व्हिडिओ काढते, पण मला एकही माणूस ओळखीत नाही. का बरं असं होतं माझ्या बरोबर, असंच होतं सारखं होतं बरं का. तुम्ही असंच करता समजायचं मला ना मूडच राहत नाही व्हिडिओ काढायला. मी एवढं दुःखाचं टाकलं, तुम्हाला टेटेस ठेवला, फोटो टाकला, त्याच्यावरती तुम्ही माझं बघितलं सुद्धा नाहीये. असं थोडी असतं. मला वाटलं त्याच्यावर व्हिडिओ कमेंटची बघ, मला असं वाटलं की माझा व्हिडिओ व्हायरल होईल, पण माती झाली त्या फोटोची. काय त्याच्यावरती 4-5 कमेंट होत्या. मला ते टेन्शन आलं ना, आता मी व्हिडिओ करायला काय करू असं वाटायला लागले. तर मला काय म्हणले, तुम्ही व्हिडिओसाठी मेकअप करा, छान व्हिडिओ काढा, शूट करा, म्हणजे वेगवेगळं काहीतरी करा. तर मी ठरवलं वेगळं काय करणार आहे, मग घरगुती सांगते समजा, म्हणजे मी सकाळी काय काम करते काय नाही, माझी डेली रुटीन जी आहे ना ती सांगायला चालू करते. पण ती पण असं वाटलं की मला आवडते नाही आवडत काय माहिती काय होते. परत असा विचार केला की मी स्वयंपाकाची व्हिडिओ चालू करू. तसं मी युट्यूबवर स्वयंपाकाचा चॅनल ओपन केलाय, पण माती एवढी मेहनत करायची, पण बघायचं तर कुणीच बघत नाही, म्हणून त्याचा वैताग झाला. युट्यूबवरती ना खरंच युट्यूब एवढी मेहनत करावी लागते ना, बापरे. जसं फेसबुकवरती काय ठुमका करावं लागलं, माझं व्हिडिओ व्हायरल होते. पण आहे ना जे आपण चांगले व्हिडिओ करतो, कुठं स्वयंपाकाचा म्हणा, कुठं देवाचा म्हणा, अशी व्हिडिओ काढले ना, तर मी तुम्हाला खरंच गॅरंटी सांगते की व्हिडिओ चालणारच नाही, अजिबात चालणार नाही. तुम्ही असं काढा ना, साडी घाला मस्तपैकी, त्याच्यावर थोडंसं पोट बी दाखवा, मग बघा ती व्हिडिओ कसले व्हायरल होते बापरे. मी असं खूप अनुभव पण केलाय बरं का. मी जेव्हा देवाची व्हिडिओ काढले ना, तेव्हा माझा व्हिडिओ आहे ना